दिलेला आहे का? तुमचं मत काय आहे? उपकेंद्र मला एकाचाही फोन नाही. 4 कार्यक्रम झाले होते. मी एकाच कार्यक्रमात जाऊ शकले कारण आमचं अधिवेशन होतं. पण मला पालकमंत्री महोदयांकडनं निरोप आला कार्यक्रमाचा, डिपार्टमेंटकडनं नाही. तुम्ही चुकीचं करताय. तुम्ही तारखा कसं काय विचारून घेत नाही आम्हाला? चर्चा तर करा तुम्ही आमच्याशी. 4 उपकेंद्र मान्य ना, जवाहरमध्ये 4 उपकेंद्राचं उद्घाटन झालंय. मी गेले होते एका कार्यक्रमाला फक्त पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार. मग आम्ही कुठे जातो? तू डिपार्टमेंटकडनं आम्हाला एकदा सुद्धा तुमचा निरोप येत नाही. तुम्ही कोऑर्डिनेशन करा ना, त्यांची पण तारीख घ्या, आमची तारीख घ्या, दोघांचं व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करून मग कार्यक्रम करा ना. तुम्ही बोर्डवर नाव फक्त आमदारांचं टाकता, आम्ही गेले मॅडम आपले जे आता कार्यान्वित हे करून घेतो आणि मी तुम्हाला बघा, जेवढे तुम्ही जिल्ह्यातील तुम्हाला मी परत हे सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा. उद्या तुम्ही अडचणीत येणार बरं. आम्हाला फक्त एक विजिलन्सला पत्र द्यायचंय तुम्हाला. जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहेच. आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्हाला काम करायचं. आम्ही असं म्हणत नाही. ऑफकोर्स आमदारांचे तेवढा अधिकार आहे, पण आमदारांसोबत आमचाही तेवढा अधिकार आहे प्रत्येक योजनेवर. आम्ही पण लोकांमध्ये फिरतो, आमच्याकडे पण काही असतं डिमांड लोकांच्या. तुम्ही आम्हाला सोडून देणार, आम्हालाच घेणार नाही, आमचंच नाव टाकणार नाही, आम्हालाच कार्यक्रमाला बोलवणार नाही, तर असं कसं चालेल? मॅडम आपल्या टेंटेटिव्ह शेड्यूल मी शेअर करेन. हो, एक 700 कोटी आणताना तुमच्या प्रस्ताव तिथे गेला तर 1000 कोटीचा 300 कोटी शहराच्या कामासाठी मागितली होती. तिथे आम्ही पाठपुरावा होतो पैसे आणण्यासाठी. आणि जेव्हा तिथे पैसा निधी येतो तेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारच्या आमच्याशी कमिशन ठेवत नाही, कुठलंच नाही. मग ही कोणती पद्धत, कोणती पॉलिसी तुमची? नाही ना बरोबर हे सांगा ना मला. तुम्ही बसलेत ना, तुम्ही दोघं तिकडे होतात ना कार्यक्रमात त्या दिवशी. तुमच्याकडनं एक तरी मेसेज आहे का मला? कम्युनिकेशन तर तुमच्या कोणी कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने केलं का आमच्याशी? नाही केलं. ह्या बाबतीमध्ये अंडरस्टिमेट मागच्या मीटिंगला कोण होतं? तुम्ही होता साहेब. मग त्यानंतर त्यानंतर मॅडम प्रत्येक ज्या मतदारसंघामध्ये पत्रिका आपण ठीक आहे ना. आम्ही तुम्ही फक्त माहिती दिली की कार्यक्रम आहे, तुम्ही ठरवून घेता. मी पण ते सांग, तुम्ही तारीख आम्हाला विचारून काय ठरवतो? ठीक आहे, पुढच्या वेळेला तारीख तुम्ही सांगा. मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं उद्घाटन केलं जेव्हा हे नियमाच्या बाहेर आहे. विदाऊट एनी लोकप्रतिनिधी तुम्ही कामाचं असेल, तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे कसं काय तुम्ही उद्घाटन करता? त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं तुम्ही वेळ घ्या ना आमची. तुम्ही पत्रिका छापतात आणि पाठवून देतात की या तारखेला कार्यक्रम आहे. काय आम्ही काय असं काही तुम्हाला हे दिसतो की काय आमचं काय अधिकार नाहीये का? ठीक आहे मॅडम. आम्ही बोलत नाही किंवा त्यांच्यासारखं आम्हाला असं चुकीचं बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेतात का? तसं नाहीये. पुढच्या वेळेला पुढच्या वेळेस म्हणजे काय? मागच्या वेळेस साहेब मी तुम्हाला कलेक्टर ऑफिसला व्यवस्थित बोलून तुमच्या सांगण्यावर मी तुमच्या ऑफिसरचंही पुढे पत्र दिलं नाही की जाऊ एक वेळ चुकलं असेल, पण वारंवार त्या चुका तुम्ही करत असेल तर आम्ही पण काय शांत बसायचं? ते बरोबर नाहीये. तुमचं काम मी हे सांगते चुकीचं पद्धत. मॅडम आता पुढच्या वेळेला पुढच्या वेळेस काय? मागच्या वेळेस काम कंप्लीट झाल्यानंतर काम कंप्लीटचा विषय नाहीये साहेब. आमचं क्लिअर म्हणणं ऍज अ मंत्री म्हणून मी तुम्हाला